आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज व्हिक्टर स्टॉक मध्ये आपल्यासोबत आहे शुभम लाडे, ज्यांचे मल्टिपल बँक मध्ये सिलेक्शन झालेले, जसे की महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये ऍज अ प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन झाले, सोबत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असिस्टंट म्हणून आणि आयडीबीआय मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून सिलेक्शन झाले. असे मल्टिपल सिलेक्शन शुभम लाडे सरांनी घेतले, जे आज आपल्यासोबत आहे चर्चा करण्यासाठी का त्यांचं हे जे सक्सेस आहे तर तो सक्सेस कसा मिळवला, काय मिळवला, तर याबद्दल आज आपण पूर्ण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो की ही जी अचिव्हमेंट तुम्ही केली तर ती कशी केली आणि कशी? सर, सर्वप्रथम मी टीम सारथीला धन्यवाद करू इच्छितो की त्यांचा सिंहाचा वाटा होता की मला घडवण्यामध्ये. ओके. जर माझ्या आई वडिलांनंतर जर एवढा कोणी सपोर्ट केला असेल तर ती टीम सारथी आहे. सो मनपूर्वक आभार सगळं टीम सारथीचं की त्यांनी आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला गाईड केलं इथपर्यंत. सो त्याचाच एक हा रिझल्ट आहे की मी यशस्वी होऊ शकलोय. सो सर्वप्रथम टीम सारथीला मनापासून धन्यवाद सर. बरं, मला तर पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, आता हे 4 मल्टिपल सिलेक्शन आहे, त्यातली नेमकं आपण जॉईन काय करणार? सर, पहिल्यापासून प्रेफरन्स होता RRB ग्रामीण बँक. बर. पण नशिबाने बँक ऑफ महाराष्ट्र आली. ओके. ज्याने की आपलं महाराष्ट्रातच पोस्टिंग मिळायचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र IBPS बँक ऑफ महाराष्ट्रात प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन करणार आहे. ओके. तुमची अर्ली लाईफ कशी होती? म्हणजे एकदम आपण शून्यातूनच आता चर्चा करूया की आपण एकदम लहानपणापासून 12वी पर्यंतची लाईफ कशी होती. म्हणजे हा प्रश्न विचार, तुम्ही पहिल्यापासून क्लासमध्ये टॉपर होते का? नाही सर. म्हणजे असं सिलेक्शन घेण्यासाठी भ्रम असतो की बाबा नो टॉपर असला पाहिजे, असं काही गरजेचं आहे का? नाही सर. कशी होती तुमची अर्ली लाईफ? पहिल्यापासून तर एक बॅक बेंचर म्हणत होतो आम्ही. बॅक बेंचर म्हणजे शेवटच बॅक बेंचर सर. मला वाटतं क्लासेस मध्ये पण तुम्ही तसेच बसत होते. सुरुवातीचे काही दिवस तसे गेले. ओके. स्पेशली तुमच्या लेक्चरला माग लेक्चर वाईज होतं ते. क्वांट आणि इंग्लिश लेक्चरला पुढे, बाकी लेक्चरला मागे, असं ते लेक्चर नाही असायचं. पण शाळेमध्ये तरी पूर्ण एक ऍव्हरेज होतो की काही एक किस्सा शाळेचा पण की 6वी मध्ये मला पालक मिटिंगला घरच्यांना बोलायला सांगितलं होतं. बर. त्यावेळेस असं खोडकर स्वभाव असल्यामुळे थोडंफार मग मॅडमनी घरच्यांना जरा, आई आली होत्या माझ्या. ओके. पालक मेळाव्यासाठी. मग त्यावेळेस आईला काही गोष्टी सांगितल्या की ते घरी झाल्यावर घरी गेल्यावर आमचं डिस्कशन झालं. आईने एक सांगितलं, इथून पुढे मला शाळेत बोलवायचं नाही. जर काही चांगलं काम असेल तरच बोलवायचं, नाही तर विनाकारण आम्हाला शाळेत बोलवायचं, काय असेल ते पप्पांना घेऊन जायचं. बरोबर. ही अशी एक 10वी 12वी पर्यंतची आमची शाळा होती की धिंगाणा मस्ती करत एक ऍव्हरेज लाईफ होती. बरं, मराठी मीडियम होतं की इंग्लिश मीडियम होतं? इंग्लिश मीडियम होतं. इंग्लिश मीडियम होतं तुमचं 12वी पर्यंत? 10वी पर्यंत. 10वीतनं परत आपलं स्टेट बोर्ड साठी होते. ओके. मग 12वी झाल्यानंतर फूड टेक्नॉलॉजी किंवा त्या सेक्टर मध्ये का बरं गेले? त्यावेळेस सर एक इंजिनिअरिंगची लाट आल्यासारखी म्हणत होतो आपण. एक सगळ्याला हे झालं होतं की इंजिनिअरिंग करायचं, इंजिनिअरिंग. ओके. मग आमच्या वेळेस पर्यंत असं झालं होतं की इंजिनिअरिंग सोडून काय तर करायचं, इंजिनिअरिंग सोडून काहीतरी वेगळं करायचं. आता इंजिनिअरिंग इतके झालेत की एक फोबिया झाला होता की थोडक्यात ते बाहेर चर्चामधून आपण जनरलाइज चर्चा की भरपूर इंजिनियर झाले, इंजिनियरला जॉब नाही, मग आता करायचं काय ते. नाही तर मग त्याच्यानुसार जे बाकीचे बघत होतो की बाबा BSc ऍग्री इंजिनिअरिंग किंवा मग फार्मसी वगैरे, मग त्यातल्या त्यात मग
थोडंसं बिझनेस माइंडच्या फूड टेक्नॉलॉजी एक बेटर ऑप्शन वाटलं म्हणजे त्यामुळे घेतलं होतं. भविष्यामध्ये याच्या रिलेटेड काहीतरी काहीतरी बिझनेस business वगैरे करता येईल करता ह्या येईल. हिशोबाने, म्हणजे त्या हिशोबाने. बँकिंग नावाचा पर्याय तर तोपर्यंत नव्हता. कुठंच नव्हता. मग बँकिंग कडे वळण्यास निर्णय कसा? जसं फूड टेक्नॉलॉजी मध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, मग बँकिंग मध्ये वळण्यास निर्णय कसा? सर बँकिंगमध्ये म्हणजे बँकिंगचं डिसाईड करायच्या आधी सर पूर्णपणे सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. जसं की माझं पूर्ण एम होतं की मी एक आपला प्लांट टाकायचा चालू, डेअरीचा प्लांट घ्यायचा चालू होता, की डॉक आपण ज्याला म्हणतो की मिल्क कलेक्शन सेंटर, मोठा डॉक की जिथं सगळे ज्यांनी मिल्क कलेक्शन सेंटर तिथं आणून देतील. ओके. त्यांनी हॅटसन म्हणून एक कंपनी आहे हम्म. जिचा की आमच्या एरियामध्ये प्लांट नव्हता. बर. सो मी त्याचा अभ्यास करून त्याच्या रिलेटेड डिग्री चालू असतानाच त्या साईडने गेलो होतो की बाबा 6 महिने मी कोयना डेअरी म्हणून तिथं फुल टाइम काम केलं, ट्रेनिंग सोडून फुल टाइम कामच 6 महिने कामच केलं 9 ते 6 फुकाट, ते पण एक्सपिरियन्स साठी ते पण कोविड मध्ये. ओके. असं होतं की मी एकटाच कराडमध्ये राहून होतो, हा. एक मित्र नाही काय नाही, एका फ्लॅटवर एकटा, मग दिवसभर डेअरीतच जायचो, सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत डेअरीत करायचो. बरं. की एक्सपिरियन्स म्हणून ते पूर्ण केलं. पण त्यावेळेस कोविडमुळे असे काही प्रॉब्लेम आले की थोडा घरचा प्रॉब्लेम म्हणा किंवा सगळ्या वातावरणामुळे कित्येक गोष्ट पॉसिबल झाली आणि मी घरी बसून होतो. बर. मग ऑलरेडी इथलेच आपले एक सिनियर आहेत, जय पवार म्हणून आहेत, ओके. ते आज आहेत आपल्यासोबत इथं पण. ओके. त्यांचा रेफरन्स तो सिनियर आहेत 1 वर्ष माझं, कॉलेज पण आम्ही सोबतच केलं, रूममेटच होतो. मग असंच ते बँकिंग, ते ऑलरेडी बँकिंग करत होते, ते घरी आले आणि त्यांना जेवणासाठी घरी बोलवलं होतं. मग जेवता जेवता आमची चर्चा झाली की बाबा काय चाललंय, काय नाही घरी बसूनच आहे म्हटलं. मग विषय झाला, मग पप्पा म्हणे मग काय करतोय का अभ्यास थोडाफार बँकिंगच्या परीक्षेचा, जातोय का भैया सोबत? मग ते 10 मिनिटात डिसाईड झालं की जायचं का नाही बँकिंग. बरं. म्हणजे तो मित्र घरी जेवायला आला, त्याच्यानंतर ठरलं की आता बँकिंग करायचं आपलं. बर. म्हणजे आधी काही एम नव्हतं, काही गोल नव्हतं, बँकिंग बद्दल काही माहित नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त तेवढे एका 10 मिनिटाच्या निर्णयात ठरलं बँकिंग करायचं. कर अभ्यास थोडा. आणि ते 10 मिनिटांनी आयुष्य घडवलं. नक्कीच. मला आठवतं की शेंद्रा बॅचला तुझं ऍडमिशन होतं, शेंद्रा बॅचला. तर शेंद्रा बॅच बद्दलचे काही अशा आठवणी? सर तसं सगळ्यात चांगला वेळ गेला तर शेंद्रातच गेला. शेंद्रात एक कॉम्पॅक्ट वातावरण होतं आणि असं वाटत की फक्त क्लास आहे तिथं, ओके. बाकी काहीच नाही. क्लास रूम, आपली मुलं सगळे जे असेल ते, एक शेंद्रातलं बॉन्डिंग शिक्षकांसोबत पण तेवढं स्ट्रॉंग होतं. लिमिटेड मुलं होती लॉकडाऊनमुळे, त्यामुळे शिक्षकांसोबत उठणं बसणं होतं. स्पेसिफिकली तुमच्यासोबत जास्त होतं त्यावेळेस. चहा घ्यायला चला, बाहेर बसा, इकडे फिरायला चला. त्याच्यानंतर अभ्यासाचं पण कसं होतं की आमचा शेड्यूल थोडा वेगळा असायचा. काय व्हायचं की बॅच चालू असताना दिवसभर लेक्चर्स असायचे, संध्याकाळी त्या पद्धतीने अभ्यास होत नव्हता. बरं. 1-2 आमचे असे मित्र होते की प्रवीण मोरे म्हणून, ज्याचे पण आता मल्टिपल सिलेक्शन झाले. त्यानंतर एक मृणाल आणि सौरभ पाटील, की आमचं असायचं की दिवसभराचा होमवर्क आधी कोण कम्प्लीट करते. ओके. की आमच्यात तिघात असायचं, आम्ही किती पण धिंगाणा मस्ती करू, आम्ही होमवर्क कधी इनकम्प्लीट ठेवला नाही. की होमवर्क पूर्ण करायचा आणि मग काय असेल ते करायचं. आम्ही लेक्चर झाले की दुपारी जाऊन झोपायचो. 4 शेंद्राला 4 ते दुपारी 2 ते 5 झोपायचं. 2 ते 5 झोपायचं. डायरेक्ट चहाला संध्याकाळी यायचं, ऍग्रीचं लेक्चर करायचं, तुमचं लेक्चर करायचं. तुमचे लेक्चर त्यावेळेस संध्याकाळी असायचं, संध्याकाळी 6 ते 7, 5 ते 6, 6 ते 7 हिशोबाने लेक्चर करून जेवण करून झोपायला जायचं. बर. आणि सकाळी 3 वाजता यायचो. पोरांसाठी खास शेंद्राची आमची लायब्ररी ओपन असायची, आपली लायब्ररी. पहाटे 3 वाजता. 3 वाजता आम्ही यायचो. ओके. परत डबल चालू करायचो. बरं, 3 ते 6 करून मग फ्रेश होऊन परत 7ला पुन्हा 7ला बॅचला, म्हणजे हिशोबाने अभ्यास केलाय. असं लेक्चरचे काही एखादा किस्सा लेक्चर मधले, किंवा कोणती लेक्चर खूप एन्जॉय केली तुम्ही तिथे? लेक्चरचा किस्सा तर सर, मी बॅच चालू व्हायचे 15 दिवस आधी आलो होतो. बर. आणि सुरुवातीला तुमचे लेक्चर पलीकडे चालू असताना मी एकटाच अलीकडच्या हॉलमध्ये बसून असायचो. म्हणजे मोठ्या हॉलमध्ये माझे लेक्चर चालू असायचे, साईड हॉलला मी एकटा बसून ऍग्रीचे लेक्चर बघायचो. बर बर. पण ते आवाजाने राहलं जात नव्हतं. दुसऱ्या दिवशी उठून पलीकडच्या हॉलमध्ये आलो की लेक्चर बघायला नक्की काय. आणि त्या दिवशीपासून जे आवड लागली ते आज सिलेक्शन झालं तरी जीएच अजून चालूच आहे, बंद नाही केलं. बरोबर. तेव्हापासून जीएची आवड. ज्यावेळेस जीए माहित नव्हतं त्यावेळेस मेन्सच्या लेक्चरला बसलो होतो. बरोबर. त्यावेळेस आपले ते डेज, त्यानंतर ते मेन्सचे आपण मी पहिलं लेक्चर केलं त्यात आपले बुक्स अँड ऑथर चालू होते. ओके. ट्रिक्स वगैरे त्या असं वाटलं होतं ना की नाही आपल्याला हे तर करायचं, बाकी करू ना करू, हे करायचं, हे शिकायचं. त्यात इंटरेस्ट वाटला होता भरपूर. ओके. त्यानंतर सारथीमध्ये तुझा एक्सपिरियन्स कसा होता? सारथीमध्ये तर सर येताना जसं आम्ही बॅक बेंचर सांगितलं तसं इंट्रोडक्शन तर तसंच झालं होतं. जसं की तुमच्या लेक्चरला तुम्ही आम्हाला उठवून सत्कार केला होता डायरेक्ट स्टेजवर. आमचा सत्कार इन द सेन्स मला आठवत नाही तेवढं. BB6च्या बॅचला तुम्ही आम्हाला बसायला बोललो होतो. बॅच तुमची 5 होती आणि 6ला बसायला बोललो होतो. त्यात थोडा दंगामस्ती चालू होती. बरोबर. दंगामस्तीत मग तुम्ही बरोबर आम्ही पुढे होतो ते उठलून
स्टेजवर घेतले हा, हा. की हे बॅच मधले सगळ्यात आगाव कार्टे त्यांच्यापासून लांब राहावा, बरं. काही करा त्यांच्यापासून लांब राहा, जर पास व्हायचं असेल तर यांच्यापासून लांब राहा. राहा. हा एक आठवणीचा किस्सा आहे की त्याच्यानंतर परत 6 महिन्यानंतर आपलं तुमच्याकडून असं मार्गदर्शन आलं की ह्याच्याकडून शिकून घ्या काही गोष्टी. हा, असं एक तो 6 महिन्यात इथपर्यंत बदललं. एक वेळ शिक्षक सांगत होते याच्यापासून लांब राहा, आणि 6 महिन्यात तोच शिक्षक म्हणतो यांच्याकडून काहीतरी शिका. नक्कीच. मला वाटतं पहिल्याच वर्षी तुम्ही इंटरव्ह्यूला पण होते. हो, पहिल्याच वर्षी ऍग्रीच्या इंटरव्ह्यूला होते. बर, म्हणजे त्याच हिशोबाने हा पुढचा प्रश्न होता की इनिशियली तुमचं बिहेवियर थोडंसं कॅज्युअल होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू सिरियसनेस आला. तर हळूहळू सिरियसनेस कशा पद्धतीने आला? सिरियसनेस सर एक कारण म्हणजे मेन्स, की ज्यावेळेस आपण मेन्सला जातो त्यावेळेस एक आपोआप आतून सिरियसनेस येतो की बाबा अभ्यास त्या पद्धतीने करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मेन्ससाठी म्हणजे ऍग्रीच्या मेन्ससाठी थोडंसं जर आपण नॉर्मली जर एवढं करू शकत असेल कॅज्युअल मध्ये, ओके, तर मग थोडा अभ्यास केला तर आपलं काय जाणार नाही, झालं तर चांगलं जाणार आहे, ह्या विचाराने थोडंसं अजून एफर्ट्स टाकायला चालू केले होते. हो. असा काही टाइम असतो का स्पेसिफिक मेन्शन केलेला की तुम्हाला पास होण्यासाठी मिनिमम एवढे तास तरी अभ्यास केलाच पाहिजे? असं तुमचा एक ऍव्हरेज टाइम किती होता? म्हणजे मागच्या 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा एक ऍव्हरेज टाइम मी म्हणतो. तसं तर माझा ऍव्हरेज टाइम कुणी म्हणजे ते फॉलो करू नये, कारण माझा टाइम असा होता की मी दिवसातलं माझं मन आलं त्यावेळेस अभ्यास करायचो, मूड होईल तेव्हा अभ्यास करायचो. बरं. असं कुठलाच फिक्स नव्हता. पण हा मॅक्झिमम टाइम मी सकाळीच्या लवकरच्या टाइमला करायचो. जसं आधी म्हटलं पहाटे करायचो, तसं मी 5 ते 11 पर्यंत जेवढा होईल तेवढा अभ्यास करायचो. तिथून पुढे माझ्या कामं करायचो, बाकीची कामं जी असतात. बरं. म्हणजे 11च्या पुढे फक्त केलं तर मी एखादं जीएचं लेक्चर आणि अर्धाभर तास 1 तास डिस्कशन, ह्याच्यावर मी अभ्यास करत नव्हतो 11 पण. आणि अभ्यास एकट्याने करावा की ग्रुपमध्ये करावा? तुमचा खूप मोठा ग्रुप होता, मला अजूनही आठवतो की आपल्या लेक्चर्सला असेल किंवा पर्सनल काउन्सिलिंगला असेल किंवा येऊन तसं भेटणं असेल, तर ग्रुपमध्ये करावा की एकट्याने करावा? सर, बॅच चालू असताना सुरुवातीला ग्रुप मॅटर करतो. कारण तुम्ही नवीन असता, नवीन म्हणजे बाबा एकटे केलं कुठं करायचं, किती करायचं, अडचणी काय लवकर कळत ना. एक दोघं सोबत असले म्हणजे थोडंसं एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणा किंवा एक हेल्प होते. की जसं की आम्ही 3-4 बसून करायचो की होमवर्क करताना, किंवा जिथे एकट्याला करताना आम्हाला 3 तास 4 तास लागायचे, ते 1 तास 1.5 तासात सुरुवातीला होमवर्क होऊन जायचा. किंवा एखादा प्रश्न अडला तर तुम्ही नवीन असताना विचार करू शकत नाही किती करायचं किती नाही, तुम्हाला मेथडच माहित नसेल तर करणार कसं. त्यामुळे एकमेकाच्या हेल्पने आम्ही ते पहिले 6 महिने आम्हाला चांगले गेले की जे बॅच कम्प्लीट होईपर्यंत गेले. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा तर इनिशियली हेल्प झालीच. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर चालू केल्यावर आम्ही तिथून डिस्कशन, तुमचे किस्से ऐकले होते जुने की तुम्ही मूनलाईट वर म्हणजे तुमच्या रूमवर डिस्कशन करायचं, एक 10-15 जणांचं, आणि ते 15 सिलेक्ट. त्यावेळेस आमचा पण एक ग्रुप झाला होता की आम्ही ऍग्रिकल्चर डिस्कशन करायचो. ओके. मग त्याच्यानंतर एक ऍग्रिकल्चरचा असा ग्रुप होता की आमचा संध्याकाळी 3 तास 2 तास कंपल्सरी डिस्कशन व्हायचं. आणि फुल ऍग्रिकल्चरचे 10-15 पोरं असायचो आम्ही, कंटिन्यू ते डिस्कशन चालायचं आमचं. पण ऍग्रिकल्चरचा अभ्यास करत करत जनरल बँकिंगचाही अभ्यास केला आणि फायनान्स सिलेक्शन, इकडे जनरल बँकिंग मध्ये 4 फायनान्स सिलेक्शन झाले. म्हणजे IBPS PO फायनान्स सिलेक्शन झाले, म्हणजे बाकी असिस्टंट आहे, RRB PO आहे, IDBI GM आहे, तर मल्टिपल सिलेक्शन आहे. म्हणजे हे करत करत दोन्ही होतं, म्हणजे दोन्ही करू शकतो माणूस. ओके. तो एक फोबिया आहे मुलांमध्ये की ऍग्रिकल्चर आणि हे होत नाही. हा, एखादी गोष्ट थोडं पुढे माग होऊ शकेल किंवा आता ह्या वर्षी ऍग्रिकल्चर नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल किंवा ह्या वर्षी IBPS होईल, असं नाही की बाबा एकच. आम्ही मुलांना तेच सांगत असतो की तुम्ही सब्जेक्टला टार्गेट करा. आपल्याला म्हणजे स्पेशली ऍग्रिकल्चर मुलांना, नॉन ऍग्रिकल्चरला तर जनरल बँकिंगच आहे, पण ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की बाबा 5 सब्जेक्ट आहे आणि ते प्रिपेअर करायचे आपल्याला, त्याच्या बरोबर आपल्याला वर्षभर एक्झाम द्यायचे. मी फक्त ऍग्रिकल्चर करतो किंवा मी फक्त जनरल बँकिंग करतो हे असं न करता मी हे 5 विषय करतो. एक्झाम ओरिएंटेड न करता की पोर्शन तुम्ही सगळ्याच करून घ्या, असंही तुम्हाला एक्झाम द्यायचेच आहेत. प्रत्येक एक्झामला ते आहेच सगळे सब्जेक्ट, बरोबर. सगळे एकदा करून घ्या, तुम्हाला मल्टिपल एक्झाम व्यवस्थित देता येतात की एखादी एक्झाम टार्गेट करू नका. नक्कीच. सत्कार समारंभाचा काहीतरी किस्सा होता, एक सत्कार समारंभाचा किस्सा असा आहे की पहिल्यांदाच तुम्ही जसं म्हटलं इंटरव्ह्यूला गेलो होतो. ओके. मग फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू आल्यावर झालं नाही, म्हणजे थोडं मेन्सला मार्क कमी होते, अपेक्षा खूप होत्या पण झालं नाही. अपेक्षा म्हणण्यापेक्षा सर एक ठीक आहे, अपेक्षा तर होतात, वाढतातच, पण एक्सेप्ट केलं की नाही ही गोष्ट आपण 4 महिन्यात येऊन आपण एवढं अपेक्षा करत चुकीचं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही खास हे बघायला आलो की सत्कार समारंभ असतो तरी कसा, किंवा नक्की असतं, पास झाले विद्यार्थी करता काय, नक्की करता काय. मग त्यासाठी शेंद्रातून आम्ही रिक्षा वगैरे करून सगळे आले होते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात, तेव्हा स्पेशली तेच बघायला की नक्की बघायचंय. आणि असं स्टेअर्सवर मध्ये बसून होतो आम्ही, आणि पुढच्या साईडला सत्कार समारंभ चालू होता आणि अजय शिरोळे नावाचा एक विद्यार्थी होता, मे बी तुमचा रूममेट होते का? नाही, विद्यार्थी होता पण लाडका विद्यार्थी. आजा म्हणजे एकदम लाडका, RRB ग्रामीण बँकेत येतो. मग
त्यांच्या वडिलांनी जे सत्कार घेऊन ते रिटर्न जात होते आणि हा. एक नाशिक ढोल वाजलं त्यावेळेस हा, हा. त्यावेळेस त्यांना न कंट्रोल होता त्यांचा जो आनंद होता तो व्यक्त झाला ते डान्स त्यांनी डान्स केला डान्स केला होता ज्यावेळेस आम्ही खाली बसून होतो त्यावेळेस एक वाटलं यार जर वडिलांना जर एवढा जर वडील इतके खुश होत असतील तर ही गोष्ट काहीच नाही की आपण त्यांच्यासाठी काय केलं ना तरी एवढं तर करू शकतो की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हो. बघू शकेल आपण की त्यावेळेस ठरवलं होतं की ही गोष्ट तर करणंच आहे काय आयुष्यात करू न करू एकदा तरी वडिलांच्या चेहऱ्यावर ही आनंद बघायचा आहे निश्चित तो आनंद या वर्षी बघितला आणि वडिलांनी सत्कार घेतला आपल्याला. 100%. म्हणजे जो वडिलांचा आनंद असतो तो पैशातून विकत पैशातून नाही नाही घेऊ शकत विकत तो काहीतरी मुलाच्या अचिव्हमेंट मध्ये त्याच्या सक्सेस मध्येच तो आनंद असतो. हा तर बघा ह्या पद्धतीने त्यांनी सिलेक्शन वगैरे मिळवलंय त्याच्या मागचे कष्ट असतील किंवा सगळ्याच गोष्टी असेल. इथून पुढचा जो पार्ट आहे म्हणजे प्रत्येक सब्जेक्टची तयारी कशी केली कोणकोणते प्रॉब्लेम फेस केले काय काय केलं इथून पुढचा पार्ट राहुल सर कंटिन्यू करतील आपल्या यांच्यासोबत शुभम लाडे सरांसोबत. चलो शुभम, Yes, sir. पुन्हा तुझं टीम सारखी पुन्हा हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद sir. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की एक तरी पोस्ट मिळावी हो, sir. आणि तू इथे 4 पोस्ट घेऊन बसलाय तर ऑफकोर्स एक चांगली मोठी अचिव्हमेंट एक बिग अचिव्हमेंट आहे आणि डेफिनेटली तू डिझर्व पण करतोस. स्टार्ट करूया आपण थोडं क्वेश्चन पासून पण त्यापूर्वी एक मला प्रश्न विचारायचा आहे शुभम तुला कारण की तुझ्याकडे बघून मला तो नेहमी प्रश्न विचारावा असा वाटतो. कारण आम्हाला जे लोक येऊन भेटतात यांच्या डोक्यामध्ये नेहमी टेन्शन असतं नेहमी निगेटिव्ह विचार. मग जेव्हा काउन्सिलिंगला येणार सर मला फार टेन्शन आलंय तर तुला असं कधी टेन्शन डिप्रेशन आलं नाही का रे? कारण मी जेव्हा तुला बघितलं तेव्हा तू असं कधी सांगितलं नाही मला टेन्शन आलंय मला डिप्रेशन आलंय. नाही सर जसं अक्षय सर मागाशी म्हटली तू असतानाच कॅज्युअल होता पहिल्यापासून बरोबर. त्यावेळेस असा टेन्शनचा एवढा विचार नव्हता की एखादी गोष्ट नाही आली पण टेन्शन नव्हतं येत. Correct. ठीक आहे काय करायचंय ठीक आहे चला पुढे ते बघायचं आणि करायचं म्हणजे त्याच्याबद्दल जास्त ओव्हर थिंकिंग करायची कधी वेळ नाही आली की बाबा होईल का नाही कसं होईल काय होईल ही गोष्ट थोडीफार ती मॅटर नव्हती करत की हा करायचंय कसं करायचंय हे मॅटर करत होतं फक्त. हा प्रश्न मी तुला याच्यामुळे विचारला ऍक्च्युली की जेव्हा पण तू माझ्याकडे यायचास हा, तेव्हा तुझं सगळं ठरलेलं असायचं हा, की सर असं असं माझं शेड्यूल आहे हा. आणि असं मी अभ्यास करतोय तुम्ही सांगा काय करू. मी म्हणायचो ओके काय प्रॉब्लेम नाही चांगलं शेड्यूल आहे तू फक्त कन्फर्मेशन घेऊन निघून जायचं. म्हणून हा प्रश्न होता की तुला असं कधी वाटलं नाही का की यार मला या पद्धतीने ते असं होतं की सर माहित तरी होतं काय करायचं कारण तुमचे Exactly. वीकली सेशन्स असायचे किंवा तुमचं जे 15 दिवसाला एका महिन्याला आपला सेशन येतो की जसं काल एक गायडन्स सेशन झाला आपला करेक्ट करेक्ट की बाबा त्यात आम्ही बघून करतच होतो आणि बॅच पहिले 6 महिने व्यवस्थित कम्प्लीट केल्यामुळे प्रॉब्लेम येत नव्हता. पण कुठं तर चुकू नये किंवा काहीतरी वेगळं होऊ नये आपल्या हातनं ह्यासाठी एक आम्ही विचार येत होतो किंवा कधी काही गोष्टी थोडा स्कोर वगैरे कमी आला किंवा काय आलं की बाबा कसं असते थोडी negativity, हा. आलं की म्हणजे तुमच्या पैसे आलं की एक पॉझिटिव्ह गोष्ट होईल की करायचंय हा कसं का असं आपलं एक पॉझिटिव्हनेस यायचा किंवा एक असं वाटायचं नाही कोणतं आहे आपल्यासोबत Correct. की जे आपल्यावर लक्ष ठेवतंय त्यांच्यावर विश्वास आहे असा त्यामुळे पॉझिटिव्हली प्रत्येक होत जातो तो प्रोसेसमध्ये. बरोबर. मुलांना माझं हेच म्हणणं की सर कॉन्टॅक्ट मध्ये राहणं मग महत्वाची गोष्ट आहे. हम्म. तुम्ही जेवढे एकटर असाल तेवढं ह्या रोगाकडे जासाल. करेक्ट. थोडस सोशल बाहेर सोशल होण्यापेक्षा एक वेळ शिक्षकांसोबत सोशल झालं तर थोडं चांगलं आहे की तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा थोडं नॉर्मल झालं की तुम्हाला काही गोष्टी कळत जातात की बाबा अभ्यासच सोडून कसं राहायचं असतं आणि की आपण बाकी नेहमी गोष्टी मशीन नाही होत ना की आपण नेहमीच अभ्यास करत राहू थोडस आउट ऑफ द बॉक्स विचार करणं ते पण आवश्यक आहे. आणि सर तुमनीच एक इन्स्पिरेशन होता की आम्ही तुम्हाला कायम बघायचो की ज्यावेळेस आपल्या क्लासची एक आपण होतो 21 म्हणजे रश पिरियड होता सगळ्यात जास्त क्लासचा करेक्ट आहे. की कोविड नंतर तुमचं ऑनलाईन ऑफलाईन घरून येणं बरं. लेक्चर घेणं परत इकडे येणं की यार हे एवढं असून हे इतकं करतात तर आपल्याच्याने एक 2-3 तास अभ्यास करणं होत नाही का. बरोबर. परत लेक्चर झालं की फोन चालू परत काउन्सिलिंग चालू परत पोरांचं फीच आहे काय ना काय चालूच असायचं चालू असायचं 30-35 ला जर ते इतकं करू शकत असतील तर आपण 25 मध्ये एवढं म्हणजे 20-22 डेफिनेटली ला एवढं नाही का आणि करू त्याने शकणार. आपला फायदाच होणार आहे भविष्यात हा. आयुष्यात आपलं आणि त्याने आपल्या लाईफ आपल्याला साठी फायदा चाललंय. होणार आहे. करेक्ट करेक्ट. स्टार्ट करूया. मला एक सांग थोडस लाईट क्वेश्चन पासून आपण स्टार्ट करूया मग पुढे टप्प्यात येऊया. अभ्यास नेमका कसा केला बॅच चालू असताना बॅच नंतर दोन्ही वेळा म्हणतोय. अभ्यास तसं तर सर एकच वाक्यावर लक्ष ठेवलं होतं बॅच कम्प्लीट करणे करेक्ट. की पोर्शन कम्प्लीट करायचा सुरुवातीला त्यामुळे आम्ही दिवसभर जरी धिंगाणा केला तरी ऍट द एंड दुसऱ्या दिवशी यायच्या आधी होमवर्क कम्प्लीट करून यायचो. करेक्ट. त्याचा सर लॉंग टाइम मध्ये फायदा झाला की असं कधी वाटलं नाही की मला हे जमल का नाही ते जमल का नाही की एक प्रोसेस ज्यावेळेस कम्प्लीट केली बँकिंगची बरोबर. की बाबा प्री टू मेन्स पहिल्यांदा त्यावेळेस कळालं की बाबा परत अशी बाकीच्या अडचणी आल्या नाहीत त्यामुळे कुठल्या एक्स्ट्रा की आता जे नवीन ऐकायला भेटतात किंवा काही मुलं विचारतात सर बरं. की मग माझं मेन्स जमत नाहीये प्रीच जमत नाहीये पण
कुठं तर ऍट द बॅक एंड त्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांनी बॅचेस कम्प्लीट केलेले नसतात, प्रोसेसेस फॉलो नाही फॉलो केले. नाही करत ते, आणि अपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहेत. जास्त वाढत जातात. आता रिसेंटली ना असं होतं बरं का मुलांचं, की मुलं बॅच चालू असतानाच विचारतात सर आम्ही काय अभ्यास करावा. तर अशा वेळेस आम्ही पण थोडं अनअन्सरेबल होऊन जातो की यार तुम्ही बॅच करतायत ना, बरोबर, तर तुम्ही बॅच तर अगोदर कम्प्लीट करा, मग अभ्यास कधी करता येईल जेव्हा ऍटलिस्ट तुमचा सिलेबस थोडासा तुमच्या पारड्यात पडलेला असेल तेव्हा. तर हे असं तुला कधी वाटलं नाही का की पटकन सिलेक्शन झालं पाहिजे? नाही, सिलेक्शनचा असा विषय नव्हता. आत्ताच एक तासापूर्वीचा किस्सा आहे सर. एक स्टुडंट आले होते भेटायला, म्हणजे आमच्या लॅबचेच आहेत ते. आता तुला खूप विद्यार्थी येऊन भेटताय हा, तसं. की मग आले होते, रूमवर बसलो आम्ही. सर म्हणे मी आता काय करू पुढे, म्हणे कशासाठी, म्हणे RRB साठी. मग मी पहिल्यांदा मला वाटलं की ते मेन्सचे वगैरे असेल की ऑलरेडी 1 वर्ष तयारी झाली वगैरे. मी विचारलं तू आता कोणता क्लास केला किंवा काय केलं तू? बरोबर. सर बॅच चालू आहे माझी. अरे बाबा म्हटलं तू बॅच कम्प्लीट कर आधी व्यवस्थित पूर्णपणे, किंवा एक 6 महिने तरी बॅच होऊ दे. 1-2-3 महिने झाले. त्यांनी आधी ऍग्रिकल्चर केलं होतं, एक ऍग्रिकल्चर करत पण नाही म्हटलं एक बॅच पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पुढचं काहीच करतात ना. टाइम आहे तोपर्यंत व्यवस्थित बॅच पूर्ण करून घ्या. आणि आम्हाला कसं लॉकडाऊन मुळे आम्ही पेपर झाल्यावर ऑगस्ट मध्ये आलो, त्यामुळे ते हेच नव्हतं, आम्ही टाइम होता, बऱ्यापैकी टाइम होता, बरोबर, ती प्रोसेस कम्प्लीट करायला. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता इथं थोडं एक्सपेक्टेशन्स असतात मुलांच्या. आणि त्यावेळेस कसं होतं की आधीचे सिनियर पण होते की जे 2-3 वर्ष करत होते. करत आम्ही गृहीतच धरत होतो की बाबा एक एवढा वेळ जातो, लागतोच 2 वर्ष 1.5 वर्ष. फास्ट नव्हते आमचे त्यावेळेस. करेक्ट करेक्ट. सध्या एक्सपेक्टेशन्स वाढले खूप जास्त मुलांचे वाढले. डायरेक्ट फोन येतात सर, मग किती दिवसात होईल, महिने वर्ष नाही किती दिवसात होईल माझं, आधी या बघा करा आणि मग प्रोसेस कम्प्लीट करा, मग सिलेक्शन तर कन्फर्म होतं. आता मी कोंगे सरांच्या लहान भावाच्या लग्नाला मी गेलो होतो तिकडे, तर तिथे आपला जुना विद्यार्थी भेटला शेंद्र्याचा, तर ओळखतोच तुम्ही, नाव नाही सांगणार. मग तो म्हणला की सर यावर्षी मी सिलेक्शन मध्ये खूप शेंद्र्याच्या मुलांचे रिझल्ट बघतोय. तर ऍक्च्युली ती गोष्ट खरी आहे ना, की तसं म्हणतो की 1-2 वर्ष लागतात. शेंद्र्याच्या मुलांना 1-2 वर्ष झाले, आता ऑलमोस्ट सगळ्यांचे रिझल्ट जातात. जे विद्यार्थी हर्षवर्धन असेल, समृद्धी असेल, प्रवीण असेल, तू असेल, ऑफकोर्स सगळ्यांचे रिझल्ट आले. पुढचा मुद्दा असा आहे की ही एक गोष्ट आहे, इम्पेशंट झाले मुलं. त्या इम्पेशंट मुळे ना खूप मुलं असं हे करू का ते करू, ते करू का ते करू. मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं की तू क्वांट साठी किती सोर्सेस फॉलो केले, रिजनिंग साठी किती सोर्सेस, GA साठी किती सोर्सेस, इंग्लिश साठी किती सोर्सेस? मी रिजनिंग पासून चालू करतो सर. रिजनिंग आपल्याला आतापर्यंत जसं मी ऐकत आलो किंवा बघत आलो, वराडे सरांना तोड नाहीये. थोडंच एक प्रोसेस केली फक्त 3 ते 4 महिन्याची सर. त्याच्यानंतर एक ही लेक्चर आजपर्यंत केलं कुठलंच नाही केलं. हा, PDF सोडवल्या आणि प्रॅक्टिस केली, टेस्ट ऑफकोर्स करावं, पण लेक्चर म्हणून असं कुणाचं वेगळं बघावं लागलंय कधीच गरज नाही पडली. इव्हन सर बाहेरच्या मुलांना ज्यावेळेस आम्ही इंटरॅक्ट करतो ना, की त्यांना स्ट्रॅटेजी सुद्धा काही गोष्टीची माहित नसते, किंवा काही गोष्टी की जे आपल्याला आता इथं त्याची किंमत कळत नाही, पण ज्यावेळेस बाहेर इंटरॅक्शन केलं आम्हाला त्यावेळेस कळलं की पेपर सोडवण्याच्या पद्धतीपासून आपल्याला फर्स्ट डे इथं ते भेटले. त्यामुळे त्याची गोष्ट बाहेर जायची वेळ झाली नाही आपल्याला. करेक्ट. त्याच्यानंतर सर इंग्लिश कडे येईल. इंग्लिशचा बऱ्याच ऍग्रिकल्चरच्या पोरांचा फोबिया आहे, बरोबर, की कसं होईल इंग्लिश, मग मला किती मार्क येतील. जसं आपण फॉन्टला सोडवतो की 40 मध्ये 40 आपण कधीच विचार करत कधीच नाही सोडू शकत. 30, 32, 25 जेवढे येईल तेवढे आपण सोडतो. मग इंग्लिश मध्ये पण मला एक वाटतं की हा अप्रोच ठेवावा की 5-7 प्रश्नाकडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही. जसं की काही मल्टिपल की एरर हा मुलांचा चुकतोच, बरोबर. एका एरर साठी तुम्ही पेपर कशाला सोडवताय, सगळा घालवताय कशाला, बरोबर. जे येते ते 20-25 मार्काचं पॅसेज वगैरे व्यवस्थित सोडून घ्या, तुम्हाला ऑफकोर्स मार्क येतात. आणि ती स्ट्रॅटेजी फॉलो केली होती की एक वर्षभर पूर्ण मी टेस्ट आणि हेच फॉलो करत होतो, क्लासला जे असेल ते फॉलो केलं, की जे येते ते सोडवायचं, जे येत नाही त्याकडे जास्त फोकस करायचं नाही. जे तुझे स्ट्रेंथ त्याच्यावर काम करत जेवढं येतं तेवढं सोडवणे. कारण मी असं नव्हतं की पूर्ण सब्जेक्ट करायचा आहे. करेक्ट. व्यवस्थित ऍव्हरेज 4 सब्जेक्ट ठेवले आणि 4वर व्यवस्थित काम करून जेवढं होईल तेवढं तिथपर्यंत करत. आणि ऑफकोर्स आपलं ग्रॅज्युएशन झालं तर काहीतरी इंग्लिश आपल्याला येतच ना बाय डिफॉल्ट. फक्त तो एक फोबिया, तुझं असं म्हणलं तसा फोबिया मुलांमध्ये खूप बसलाय, त्यामुळे तो एक बेसिक प्रॉब्लेम. बरं, अजून एक माझा प्रश्न होता विषय निघालाच, तर इंग्लिश साठी असं स्पेसिफिक काही वेगळा अभ्यास केला का? जसं क्वांटचे सपोज सिम्प्लिफिकेशनचे 1000 क्वेश्चन सॉल्व्ह केले? नाही सर, जे बॅच मध्ये होत होतं तेवढंच तेच केलं सर. आणि बॅच सोबत टेस्ट, जसं आपल्या टेस्ट देतो तसं इंग्लिशच्या टेस्ट, ह्याच्यावर व्यतिरिक्त काहीच केलं नाही. तसं तर इंग्लिशला मी खूप कमी वेळ दिला त्या मानाने बाकीच्या सब्जेक्टच्या, की पण ती एक स्ट्रॅटेजीच होती की जे येते पॅसेज करा, पॅराजंबल करा, अर्धे मार्क घेऊन जावा. करेक्ट. थोडेसे वरचे जे आपले मिसलिनियस म्हणतो ते करा, जे येत नाही त्याला टाइमच देऊ नका. मग मेन्सला मला फायदा कसा व्हायचा सर, की पोरं 40 मिनिटात 40 प्रश्न सोडवायला, 30 मिनिटात 40 प्रश्न सोडवायला बघत होते. करेक्ट. पण मी धरायला असं 30 मिनिटात मला 30 सोडवायचे आणि ते एका मिनिटाला एक प्रश्न होऊन जायचा, प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करून तेवढं होऊन जात होतं व्यवस्थित. करेक्ट.
हा क्वांट साठी स्पेशल. क्वांटचं सर कसं आहे, एक फोबिया इंग्लिश पेक्षा पण मोठा फोबिया जो दिसून येत नाही. करेक्ट आहे. मुलांचं कसं होतं सिम्प्लिफिकेशन, वा सॉल्व्ह करण्याचे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यापेक्षा पण हा. छान डीआय, हा ठीक आहे करू करू करू, पण कमर्शियल आलं की बस बॅचेस बंद डायरेक्ट. खूप मुलं बॅच सोडून बॅचेस बासच कमर्शियल पासून नाही, मला एवढंच लागतं एवढंच करणार नाही, ही गोष्ट चुकीची आहे कुठं तर, की आपण बॅच कम्प्लीट करावी. करेक्ट. परत 6 महिन्यांनी माघारी येऊन तीच बॅच करण्यापेक्षा तुम्ही प्रोसेस मध्ये करा. ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जसं त्यावेळेस तुम्हाला प्रीचे कन्सेप्ट कळत येतील. करेक्ट. त्या हळूहळू प्रीचे कन्सेप्ट कळले म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस मध्ये परत मेन्स सुटत जाते, दोन्ही एकच आहे. हा, यात मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की तुला कमर्शियल पूर्ण कळलं होतं का रे बॅच चालू असताना? अजून पण सांगायचं म्हणजे तुम्ही प्रोबॅबिलिटी, मेन्सुरेशन, त्याच्यानंतर परम्युटेशन, कॉम्बिनेशनला हात पण नाही लावत सर, कधीच नाही केलं. मी काय केलं, ज्या स्ट्रेंथ होत्या जिथपर्यंत जमत होतं 4 सिलेक्शन झाले तरी पण अजून नाही, पूर्ण content अजून येत नाही. बघितलंच नाही टॉपिक तर खरं सांगायचं तर तसं तर. अच्छा. जे येते ते व्यवस्थित केलं, थोडं त्यालाच थोडं पुश केलं, आणि सगळे टॉपिक म्हणजे कुठले कुठले की हे 3-4 सोडून एक प्री लेवल पर्यंत तरी केले, की बाबा प्री आपण क्वालिफाय करा एवढं तर म्हणजे बेसिक तरी त्याचं करून घेतलं. असं नाही की केलं नव्हतं, पण एक बेसिक केलं, पण जास्त ऍडव्हान्स कुठलं केलं की जे चांगलं जमत होतं. जसं की आता SIC आहे आपलं होतं की आपण एका लेवलला तर आपोआप तोंडी Question सुटतात, बरोबर. मेन्स मध्ये टाइम कमी, Correct. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस होते. बरोबर आहे. आणि पर्सेंटेज आणि महत्वाचं की जास्त वेटेजचा सब्जेक्ट होता टाइम स्पीड डिस्टन्स. हो तो इतका येत नसून पण कसं व्हायचं सर, मेन्सला काय प्रत्येकच गोष्ट 4 आणि 2 मार्काला येत नाही. हो हो. 1-1 मार्काचे प्रश्न असायचे. Correct. ते बेसिक कन्सेप्ट असल्या त्या सुटत होत्या. त्यामुळे ओव्हरऑल एक मार्क सगळे ओव्हरऑल येत होते भरपूर असे. बरोबर. तर तू पहिल्यांदा कमर्शियलचं प्री करून घेतलं फ्री करून. आणि मग मेन्स झालं, मग बऱ्यापैकी प्रीच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. आम्हाला एक फायदा झाला सर की शेंद्राच्या बॅचला की आम्ही BB5 आले होतो. हो. सुरुवातीची बॅच होती आणि मग 6 मध्ये मर्ज 1-1.5 महिना फ्रीची ही बॅच केली, आणि लगेच त्यांच्यासोबत आम्ही परत एक अजून बॅच केली. म्हणजे एक पहिल्यांदाच डबल पॉलिशिंग सगळं झालं, ते तसा विषय झाला. करेक्ट. त्यामुळे ती एक आम्हाला प्लस पॉईंट, एक बेस बनून गेला आमचा. आता हेही आहे की बाबा प्री मध्ये बरेचदा अभ्यास तर आपण खूप करतो, प्रॅक्टिस पण तुम्ही चांगली करतात, पण कधी कधी असं होतं ना की प्रीचे स्कोर येत नाही, मुलांचे एकदम पॅनिक होऊन जातात. तर प्रीचा स्कोर वाढवण्यासाठी तू स्पेसिफिक काय केलं? सर स्कोरचं सांगायला गेलं तर पहिल्यांदा 20 पर्यंत सगळ्याचा येतो. बरोबर. 20 पर्यंत जायला काय लागत नाही, थोडं ऑलमोस्ट सगळे चालू केलं की होऊन जातं. पण तो खरा कष्ट तो 20 ते 25 पासून पुढे जायला, की बाबा तिथून तुम्हाला टाइम प्लस अॅक्युरेसी प्लस तुमचं काय होतं त्याला कमर्शियल थोडंफार पाहायला, की ती एक प्रोसेस आहे. तुम्ही एक वर्षभर तर त्यातून जावं लागणार आहे. कसं आहे, एका दिवसात तर रात्री 10चा 20 वाढत नाही, सुरुवातीचे 20 होतच असतात. करेक्ट. पण तिथून एक तुम्हाला टाइम द्यावा लागतो की हळूहळू जसं अंडरस्टँडिंग वाढेल, तुमची स्ट्रॅटेजी ठरल, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंगचं म्हणजे कुठला घ्यायचा, सिलेक्शन आपण म्हणतो की ह्याला टाइम लागेल का, किती कुठला लवकर जमेल का, आपल्याला कुठले येतात, ह्याच्यानुसार ते टाइम कमी कमी होत आपण स्पीड पकडत जातो की आपण तिथपर्यंत पोहोचतो. बरोबर. अच्छा. तर मग यासाठी ऑफलाईन प्रॅक्टिस केली की डायरेक्टली टेस्ट वर शिफ्ट झाला? ऑफलाईन प्रॅक्टिस तर क्लास चालू असतानाच आम्ही एक 8 महिने केली. बरोबर. कारण प्री मेन्स पूर्ण आमचं ऑगस्ट पासून ते जुलै एप्रिल पर्यंत चाललं, आणि मग आम्ही डायरेक्ट मग त्यावेळेस टेस्ट सिरीजला चालू झालो. मग तिथपासून इम्प्रुव्हमेंट झाली. टेस्ट सिरीज आता प्री एक सर्टन लेवल पर्यंत स्कोर नाही वाढत, मग हळूहळू स्कोर वाढायला लागतो, मग अॅक्युरेसी मेंटेन नाही राहत. बरेच जणांचं असं होतं की टेस्ट देताना अॅक्युरेसी मेंटेन नाही राहत, लगेच मुलं पॅनिक होऊन जातात. तर तू अॅक्युरेसी मेंटेन करण्यासाठी काय? अॅक्युरेसीचं असं काही स्पेशल नाही केलं सर. अॅक्युरेसीचं काय होतं की येते तेवढं सोडवत गेलं, त्यामुळे येत गेलं. बरोबर. जर जास्त एक्सपेक्टेशन ठेवले की मला 20-30 सोडवायचे, त्यात थोडासा गोळ होऊ शकतं. बरोबर. कारण ज्यावेळेस आम्ही ह्या क्लरिकलच्या पेपरला माइंडसेटने जायचो की क्लरिकलला काय काय 35 पैकी 35 करायचे, आणि त्या स्पीडमध्ये चुकून येत होतो सर. बरोबर. पण ज्यावेळेस आम्ही पीओच्या पेपरला जात होतो की बाबा जाऊ दे, येईल तेवढं जेवढे सोडून नॅचरल अटेम्प्ट होतात तेवढे होऊ द्यायला पाहिजे. आपण कसं म्हणतो की येईल तेवढं सोडून येतो मी. बरोबर. त्यावेळेस स्कोर वाढले आमचे, किंवा त्यावेळेस अॅक्युरेसी राहिली. त्यावेळेस एक कळालं की नॉर्मलाइज जे येते ते सोडवणे आपोआप मार्क येत जातात. बरोबर. तर प्रीसाठी असं अॅक्युरेसी स्पेसिफिक नाही, तुम्ही टेस्ट देत राहा, हळूहळू अॅक्युरेसी मेंटेन राहते. कॉन्सन्ट्रेशन फक्त ह्याच्यावर. करेक्ट. आता प्री साठी आपली बॅच होते, मेन्स साठी ही बॅच होते, पण तरी पण मुलांच्या मनात एक फोबिया असतो की यार प्री साठी तुम्ही 1000 सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेईल, पण मी मेन्स साठी मी काय करू? तू स्पेसिफिकली मेन्स साठी काय केलं? डायरेक्टली टेस्ट की अगोदर प्रॅक्टिस मग टेस्ट? पहिली गोष्ट सर, शिक्षकांवर विश्वास ठेवा. बरोबर. तुम्ही स्वतःचं डोकं चालवू नका काही गोष्टीत. जिथं चालवायचं ते चालवा, पण जे अभ्यास करण्यासाठी चालवा तुम्ही, सॉल्व्हिंग साठी. पण काय करू, किती करू, कसं करू हे चालवू नका. बरोबर. जे शिक्षक सांगतात एक ब्लाइंडली 6 महिने तरी फॉलो करा. कसं आहे की काही गोष्टी अचीव्ह करण्यासाठी काही गोष्टी ब्लाइंडली फॉलो करावं लागतात. पेट ठेवा, विश्वास ठेवावा लागतो. करेक्ट.
की तसं विश्वास ठेवल्याशिवाय काही उपयोग नाही बरोबर. की तुम्ही एखाद्याला फॉलो करताना तर त्याचं ऐका, त्या प्रोसेस मधून जावा, तुम्हाला आपोआप रिझल्ट दिसत जातील. तर तुम्हीच म्हटलं मी ह्याचं कळत नाही, त्याचं करू, ह्याचं करू, काही उपयोग नाही. कितीही कर, तू तिथं तिन्ही बॅचेस केलं तरी शेवटी शेवटच येणार आहे. तुम्हाला स्वतःला करावं लागेल. स्वतःला करावं लागेल काय असेल ते प्रॅक्टिस. एक व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा, जे सांगतायत ते ऐका, तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय. मेन्स साठी तू सुरुवातीला काय केलंस? मेन्स साठी सुरुवातीला की लेक्चरच्या पहिली गोष्ट होमवर्क कंपल्सरी, बरं, की थोडा वेळ लागतो मेन्सला, की असं Correct. प्री सारखं फास्ट एकदम पटापट स्कोर वाढत नाही, Questions जमत जमत नाही, नाहीत. बरोबर, की एक एक क्वेश्चनला एक तास काय वेळेस जातो, करेक्ट आहे. किंवा म्हणजे हेक्टिक होऊन जातं. आम्ही असं होतं की इरिटेट होतं की यार कसं सुटत नाही. चहा घ्यायचं, जाऊन यायचं माघारी, पुन्हा परत बसायचं. माघारी बसायचं. त्यात एक फायदा असा झाला की मेन्सला आम्ही करताना पण ग्रुप होता आमचा. हा, हा. म्हणजे ग्रुपचा फायदा भरपूर झाला सर, Correct. की माझ्यासोबत एक 2-3 मुलं अशी होती की ते आम्ही सगळेच ऍव्हरेज होतो. असं कोणच नव्हतं की अति हुशार हा, पोरं. हा. पण असं असतं की आपल्याला एक नाही आलं तर त्याला काय तर आलं असतं, मग लगेच इकडे हा कसा आहे. एकमेकांचा एक अप्रोच. कुठं तरी छोटीशी गोष्ट असते जी आपल्या राहून जाते, बरोबर. तो लगेच कळत होतं की हा ठीक आहे हे असं आहे. त्यामुळे अडकून राहत नव्हतो आम्ही, बरोबर. व्यवस्थित ते पटपट पटपट होत जात होतं. आणि प्रवीण सोबत असल्यामुळं थोडा क्वांटला एक अप्पर हँड होता प्रवीणचा. क्वांटचा Quant चांगलं होतं प्रवीणचं. त्यामुळे कधी गरज पडली धरलं, दाखवा आधी तुझं राहू दे बाजूला, आमचं सोडून दे आधी. आणि त्यांनी पण भरपूर हेल्प केली. असा विषय झाला, प्रवीण स्वभाव शांत होता. शांत होता. हा, हा. चालेल. आणि मग नंतर मेन्सच्या सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट सेक्शनल तर नेव्हर एंडिंग ऑलमोस्ट ती प्रोसेस शेवटपर्यंत तीच त्याच पद्धतीने. फॉलो केली सर. बरोबर बरोबर. तुला काय वाटतं की आता बघ, आता सिलेक्शन झाल्यानंतर तू मला मागे पण बोलला की सर आता खूप विद्यार्थ्यांचे कॉल येतात, मेसेज, आणि तू या एरियामध्ये राहतो ना, तर तुला बरेच विद्यार्थ्यांसोबत तुझा संपर्क आहे पर्सनली. तर तुला जेव्हा विद्यार्थी येऊन भेटतात, तुला काय वाटतं की विद्यार्थ्यांचं काय चुकतं नेमकं? चुकतं म्हणण्यापेक्षा सर ओव्हर एक्सपेक्टेशन्स आपण म्हणतो ना, हो. की ती एक गोष्ट जरा जास्त झाली नवीन मुलांमध्ये. जुने मुलं अजून असे म्हणत नाहीत की माझं हे कधी होईल, बरोबर. की ते काय चुकतंय हे विचारतात, की काय Correct. करावं लागेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त आपलं नेमकं कुठं हा. चुकतं त्याच्यावर कसं पण improve? नवीन विद्यार्थ्यांचं काय की मी बॅचला आलोय, मला कधी होईल सर सांगा, किंवा काय करू की लवकर होईल माझं, की हे थोडं एक्सपेक्टेशन थोडं मुलांनी कमी करा. प्रोसेस कम्प्लीट न करता एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन्स जास्त न ठेवता वर्क करा, एक्सपेक्टेशन्स कमी करा, आपोआप रिझल्ट येत जातील. तुम्ही एक्सपेक्टेशन केलं की कसं होतं, त्या वर्क कमी आणि विचार जास्त होत जातो. बरोबर. सो तुम्ही वर्कवर लक्ष द्या थोडंसं, म्हणजे काम करण्याकडे लक्ष द्या, अभ्यास करा, कमी पडेल तिथं विचारा, काय लागेल ते करा, आणि मग आपोआप रिझल्ट येत जातात. असं पहिल्या वर्षी प्री निघतील असं नाही की पहिल्या वर्षी सगळं होईल. बरोबर एखाद्या बरोबर. वर्षी प्री निघतील, त्याच्यानंतर तुम्हाला मेन्स बघायला भेटतील. आता आमचं तर तसंच हो, हो, झालं, हो. प्री निघाला, एक कॅलेंडर पूर्ण मेन्स बघण्यात गेलं, बरोबर. त्याच्यानंतर मग परत Final फायनल selection. सिलेक्शन झालं. असं विषय. करेक्ट. अराउंड 1.5-2 वर्षांचा हा 1.5-2 वर्ष टाइम पूर्ण लागतो. गेले. तुझं असं म्हणलं की काही कॉमन डाऊट्स मला विद्यार्थ्यांचे फार असतात नेहमी, त्याच्यावर थोडंसं डिस्कस करतो. रॅपिड फायर राऊंड म्हणूयात. कमर्शियलची किती टॉपिक करू असं मुलांचा आम्हाला तर असतोच, पण तुलाही डाऊट आहे. हो सर. तर तू काय रिकमेंड करशील की कमर्शियलची किती टॉपिक करायला जे पाहिजे? स्ट्रॉंग आहे ते चांगले करा, आणि जे थोडेसे वीक आहेत ते प्री लेवल पर्यंत तरी करून घ्या, करून घ्या. कन्सेप्ट करून घ्या. बरोबर. आणि एखाद 2 टॉपिक सुटला तरी सोडलं तरी काय प्रॉब्लेम चालतं, काही फरक पडत नाही. बरोबर. कमर्शियल कसा अभ्यास करायला पाहिजे कमर्शियलचा? कमर्शियलचा तर जसं आपण मगाशीपासून बोलते की जोपर्यंत तुम्ही बॅच करत तुम्ही स्वतःचे एफर्ट्स टाकावे लागणार आहेत, की तू किती जरी शिकला, किती जरी लेक्चर केले तरी कमर्शियल ही पाठ करायची गोष्ट किंवा ऐकून करायची गोष्ट नाही. त्याला तुझ्या मेंदूला चालना द्यावाच लागणार आहे, की तुला त्या पद्धतीने स्वतः solve करून स्वतः सॉल्व्ह करावंच लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल एक्झाम सॉल्व्ह करताल, एक्झाम्पल सॉल्व्ह करताल, ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त काही कराल त्यावेळेस ते एक लिंक लागत जाते की काय आपोआपच डेव्हलप होतं. अजून लॉजिक नाही कळत. करेक्ट. ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करता ते आपोआप लॉजिक करतात, हे असं केल्यावर असं येईल किंवा असं येईल, किंवा जे म्हणतो ना आपण जरी नाही आलं उत्तर तरी लास्ट पर्यंत कसं पोहोचता येईल हे मेन्सला काम येते. की खूप बाबा आवश्यक. जरी फॉर्म्युला एखाद्याच आठवत नसला की जमत नाहीये, पण एक Concept. अंदाज लावतो होते कन्सेप्टवर की हे असं करत करत कुठपर्यंत पोहोचू शकतो आपण, बरोबर. त्याच्यावर सुद्धा आपण एक फायनल आन्सर करू शकतो. करेक्ट करेक्ट. कमर्शियल मध्ये टेस्ट द्यायला पाहिजे की पीडीएफ द्यायला पाहिजे? सुरुवातीला पीडीएफ, कारण आता फोबिया वाढलं ते डिप्रेशन. आणि आणखी पुन्हा टेस्ट मध्ये जाऊन आणखी मग क्वेश्चन सुटणार, आणखी डिप्रेशन. त्याच्यासाठी मग जसं आपण जुन्या पद्धतीत करत होतो क्विज द्या, बरोबर. टाइम पण होतोय आणि प्रॅक्टिस पण होते. बरोबर. भरपूर क्विजेस फ्री अवेलेबल आहेत सगळीकडे, क्लास आहे आपल्या. बरोबर. मला तर वाटत नाही की पोरांनी फायदा घेत असतील त्या पद्धतीचं. जे एक्झाम ते ऍप आहे आपलं, आणि आपलं आहेच म्हणून नाही, खूप आहे ना, अड्डा आहे. वापरा, जिथून भेटते ते घ्या, जे सोर्सेस घेतले पाहिजे, यूज करा. बरोबर आहे. जनरल अवेअरनेस बद्दल मुलांचं म्हणणं असतं की कोणता सोर्स करू, आता करू की नंतर करू? अक्षय सर बस का? जनरल अवेअरनेस असं आहे की सर पहिल्यांदा बॅच मध्ये बेसिक करावं लागतं, जे स्टॅटिक वाला जो आपण स्टॅटिक वाला पार्ट. कारण पेपर मध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली त्या गोष्टी मॅटर करतात. नसल तर इंटरव्ह्यूला भरपूर मॅटर गरज पडते, की ज्या गोष्टी आत्ता कळत नाहीत परत कळतात. बरोबर. त्याच्यानंतर आहे की तो बेस आहे की लिंक लागायसाठी
तुला डायरेक्ट जर एखादी गोष्ट सांगितली तर कळणार नाही, पण एखाद्या गोष्टीचा बेस माहित असला तर त्याचे पटकीन लिंक कळून लगेच लिंक. त्याच्यानंतर प्रीची बॅच चालू असताना थोडस जास्त GA कडे जे क्लासमध्ये चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं, एक्स्ट्रा काय करू नये बरोबर. की बाहेरचं आपण जास्त करू नये, कारण सध्या काय फक्त जे बॅच मध्ये आहे, चाललंय ते प्रीच्या बॅच नंतर तुम्ही परत त्यावेळेस प्री देणार, परत मेन्सला जाणार. बरोबर. ज्यावेळेस तुमच्या अशी अवस्था येईल की तुम्हाला एक चांगला इकडचा बेस तयार झालाय, क्वांट्रेजनिंग हा कॉन्ट्रीजनिंग इंग्लिश, त्यानंतर तुम्ही जास्त GA वर फोकस जास्त करा की करंट अफेअर म्हणतो आपण त्याला. बरोबर. त्या point ला सुरुवातीला जावं. स्टॅटिक करावं, नंतर करंट आणि अफेअर. त्यानंतर करंट अफेअरला जावं. जनरल अवेअरनेस किती, नॉर्मली एक जनरल क्वेश्चन आहेत, किंवा बँकिंग मध्ये सिलेक्शन होण्यासाठी किती दिवस लागतात? जनरल अवेअरनेस आता जनरल अवेअरनेस नाही, जनरल क्वेश्चन आहे. जनरल क्वेश्चन. ओके, ठीक हा, आहे. किंवा नॉर्मली सिलेक्शन व्हायला किती वर्ष लागतात, किती दिवस लागतात? तुमच्यावर आहे, तुमच्यात किती ताकद आहे त्याच्यावर डिपेंड आहे. काही लोकांचं 6 महिन्यात 6 महिन्यात होतं. होतं. आता आपला कालच एक गुड न्यूज पण सांगाय, मयूर म्हणून होता, मयूर साळुंखे, हो. जो शेंद्रात सगळ्यात फास्ट क्लरिकल सिलेक्शन घेऊन गेला हो, हो, आपल्याला. हो. त्याचं कालच एंगेजमेंट, काल परवा दिवशीच एंगेजमेंट झाली, फोन झाला होता कालच, हा. की तो असा होता की तो ऍव्हरेज स्टुडंट. कधी कधी असं व्हायचं की तो आम्हाला विचारायचा कसं करू, काय करू, तो पण त्याचं एक होतं कन्सिस्टन्सी चांगली होती, आमच्यापेक्षा जास्त कन्सिस्टन्सी होती. बँक ऑफ इंडिया मध्ये जो Bank of सोलापूर India साईडचा सोलापूर, होता, हो. किराणा दुकान त्याचे हो, घेतोच ना हो, मयूर? हा. तोच. त्याचं बरोबर त्यांनी ती कन्सिस्टन्सी 8 महिने मेंटेन केली, 6 महिने मेंटेन केली, सिलेक्शन घेऊन गेला. करेक्ट. बरं, त्याचा विशेष म्हणजे बेस पण नव्हता खूप मोठा. हा, बेस पण नव्हता त्याचा खूप मोठा, पण एक कन्सिस्टन्सी महत्वाची. त्याच्या बरोबर त्यांनी त्या प्रोसेस मध्ये गेला, आणि नशीब पण थोडंफार म्हणायचं मॅटर करतो. मॅटर करतं सगळ्या गोष्टी. होईल का, माझं सिलेक्शन होईल का, असा खूप मुलांच्या मनात प्रश्न असतो. आमच्याकडे बघताना तर कुणाला वाटत नव्हतं की होईल म्हणून. सरळ सांगायचं ते हे असंच होतं की कॅज्युअल हा, बिहेवियर. casual की अभ्यासू मुलं असे म्हणायचे, ह्यांचं होत नसते की म्हणजे तो जो प्रश्न होता ऍक्च्युअली, की सुरुवातीला तो कॅज्युअल होता, हा, नंतर मग तो सिरियस झाला. हा, तर ते मी का लिहिलं होतं माहितीये का, की कारण की तो असं होतं की जेव्हा तो क्लासमध्ये यायचा, हा. तुमच्या 4-5 जणांचा ग्रुप एकदम एन्जॉय निवांत, आणि मग कॅज्युअल अप्रोच होता, पण हळूहळू मग हा. तो एक मोमेंटम. स्टोरी होती की आम्ही काय करायचो की दिवसभर निवांत राहायचो. बरं. म्हणजे सकाळी लेक्चर करून जायचो, 7 ते 12 1 पर्यंत आपले लेक्चर संपायचे, बरोबर. जेवण करायचं, झोपायला जायचं, दिवस झोपून काढायचा, बरं. संध्याकाळी चहाला तुम्ही जे बघत होता हा, हा, हा. त्यावेळेस मस्ती करणे थोडंफार, आणि जीएच्या ऍग्रीच्या लेक्चरला एन्जॉय असतात थोडक्यात. असतो ऑफकोर्स. सुरुवातीला असल्यानंतर तर आणि हा. कधी एवढं चांगलं लेक्चर असे असतात ते माहितीच नव्हते, माहितीच इंटरेस्टिंग नव्हतं. लेक्चर असतात कधी. मग त्यामुळं ते झालं की आम्ही परत जाऊन झोपायचो. आम्ही करायचो काय की सकाळी यायचो लवकर, बरं. सकाळी जसं की 3-4 लाच यायचो लवकर, बरं. कारण आपल्याला 24 तास आम्हाला लॅब तुम्ही ओपन करून ठेवली हो, हो, होती. हो. तर त्यामुळे आम्ही त्या टाइम मध्ये 2-3 तास उरकून 3-4 तासात सगळ्या दिवसभरात उरकून जायचो. अच्छा. परत दिवस मोकळा. मग तर बाकी म्हणजे बाकी लोकांना दिसण्यासाठी शुभम तुकार होता, हा. कॅज्युअल होता, पण Casual. शुभमचं काम बरोबर करायचं, म्हणजे तुमचा पूर्ण ग्रुप प्रवीण वगैरे असेल. त्यामध्ये एक काय की एकाच्या नादाने जरी उठलं नाही चल उठ जायचं, बरोबर. असं होतं. त्यात सौरभ म्हणून एक होता की ते त्याला झोपच येत नव्हती, जायचं तर जायचंच आहे आपल्याला, असा विषय होता. बढिया. फॅमिली बॅकग्राऊंड आणि अदर रिझन्स मुळे बरेच जण रिझन देतात की माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे, किंवा असे रिझन आहेत, माझा अभ्यास होत नाही. सर आता फॅमिली बॅकग्राऊंड जर तू घरी आहे तोपर्यंत ठीक आहे, जर तू कष्ट करून काय ना काय करून तू इथपर्यंत पोहोचलायस, तर एक गोष्ट अशी आहे की तू इथं पोहोचलायस तर एक 6 महिने त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. वेदना किंवा काही प्रॉब्लेम येतील, बरोबर. त्यासाठी क्लास भरपूर मदत करतो सर. असं नाही की आपण कुणाला नाही म्हणलेलं आहे. बरोबर. कुठल्याही पद्धतीने तुला गरज असेल तू सरांकडे ये, व्यवस्थित विचार, पण आलायस तर अभ्यास कर, की ह्या गोष्टीत लक्ष देऊ नको. मग कसं होईल काय होईल, आलाय ना, जेवढा फास्ट तू लक्ष देऊन अभ्यास करशील निगेटिव्ह माइंडसेट असलाच नाही पाहिजे असलाच नाही पाहिजे. एक स्ट्रॉंग पॉईंट कर की मला ह्यातनं माझे चांगले दिवस आणायचे, बरोबर. की त्यावेळेस तुझ्या Purpose ज्याला आपण म्हणतो, lifeचं purpose, हा. पर्पज कर की तू जेवढा चांगला अभ्यास करशील तेवढा चांगल्या लवकर तुझे चांगले दिवस येतील. आजचे नाही येतात, आजचे दिवस येतात, हा. नक्की डेफिनेटली येतात. खूप बदल पडतो सर तुला त्याच्यावरून तुला काय वाटतं की बिफोर सिलेक्शन आफ्टर सिलेक्शन लाईफ कसं होतं? तर फरक म्हणजे असा आहे की तो आता पहिली गोष्ट घरी गेल्यावर म्हणजे एक सांगायचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत जे कॅज्युअल आपल्याकडे बघत असतात ते तर चेंज होतात, भाऊ की म्हणतो आपण त्यांना, किंवा बाकीचे मित्र वगैरे पाहुणे, पण महत्वाची गोष्ट होती की जो वडिलांचा सराउंडिंग होता की त्यांची एक बघण्याची गोष्ट. कारण माझे वडील डीसीसी मध्ये, डीसीसी बँक मध्ये, कॉपरेटिव्ह बँक मध्ये, तिथं तसं एक नॉर्मल वर्क कल्चर, इतकं काय असं गव्हर्नमेंट प्रोफेशनल नव्हतं. पण ज्या वेळेस तिथे गेल्यावर त्यांनी माझा सत्कार वडिलांच्या बँकेत ठेवला. माझा आणि वडिलांचा झाला.
प्लस तिथे बँक मॅनेजर वगैरे होते. ती एक प्राऊड मुवमेंट होती की वडिलांच्या शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. त्यावेळेस असं होतं की सर वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू थांबत नव्हतं की तो व्यक्त त्यांचं कसं ते शब्दात नंतर कधी करणार नाही, वडील शेवट शब्दांनी कधी बोलणार कधीच नाही. नाही बोलणार, कधीच. पण ते चेहऱ्यावर दिसून येत होतं की नाही, त्यावेळेस भाऊ होता सोबत, वडील होते, की त्या गोष्टी कुठंतर दिसून येत होत्या की जिंकलंय आपण काहीतरी. आणि मगाशी जसं मी मेन्शन केलं अक्षय सरांना की 6वीत असा एक किस्सा झाला होता की पालक मिटिंगला माझ्याबद्दल घरी कंप्लेंट एवढ्या गेल्या होत्या की त्याला म्हणजे खोड करा, भांडणं करा, हे करा. मग आईने एक सांगितलं होतं की इथून पुढे मला शाळेत बोलायचं नाही, काही चांगलं काम असेल तरच बोलायचं. आणि सर तो एक किस्सा झाला की सत्कार समारंभाला शेवट आईला बोलवलं आणि तो एक टर्म म्हणजे कसं म्हणतो त्या 10-20 वर्ष 10-15 वर्ष टाइम गेला, करेक्ट आहे. पण त्यानंतर ती वेळ अंत भला तो सब भला. असा विषय झाला ती गोष्ट. बरोबर. चालेल. तुझा काय मेसेज असेल विद्यार्थ्यांना जे सध्या ऍस्पिरंट्स आहेत, जे सध्या बँकिंगचं प्रिपरेशन करतात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन करतात? कंटिन्युटी थोडीशी, जसं आपण कन्सिस्टन्सी म्हणतो आणि स्वतःवर विश्वास एक महत्वाचा असं. तुम्हाला कोणी किती जरी सांगून गेलं बरोबर. हे होत नाही किंवा होतंय, जसं आपण जे एखादं म्हटलं जेवण करू नको तब्येत कमी होती, तसा विषय ना, खायचं तर खाणारच आहे. करेक्ट आहे. तशी गोष्ट की स्वतःवर विश्वास ठेव. तुला माहिती ना काय गोष्टी, काय प्रत्येकाला विचारत जायचं काय कसं. हा एखादा सर एखादा मेंटर असू दे, पण प्रत्येकालाच काय विचारायचंय किंवा दुसऱ्याचं बघून आपण का करायचंय. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि प्रोसेस मधून जावा. 100% होतंय सिलेक्शन ही गॅरंटी. फक्त त्याला कसं म्हणतो आपण एक मनापासून किंवा काय म्हणायचं त्याला, स्वतःमध्ये ती आत्मीयता पाहिजे की यार मला एक करायचंय आणि प्रामाणिकपणे करा. प्रामाणिकपणे करा. किंवा दाखवायसाठी करू नका इतरांना कोणासाठी. हा, की जसं तुम्ही स्वतःसाठी बाबा सकाळी 3 वाजता बसलात, हा. 6 वाजता दुसऱ्यांना दाखवण्यासाठी अभ्यास निघाल, तुम्ही स्वतःसाठी स्वतःसाठी अभ्यास करायचं की मी किती स्वतःशी करणार प्रामाणिक असावा. आहे. आणि दुसरी गोष्ट की एखाद्याचं सिलेक्शन झालं, माझं कधी हे करू नका, कंपॅरिझन कंपॅरिझन करू नका. काही गोष्टी तो आधीपासून करत असेल किंवा नंतर करत असेल, त्याचा किंवा base पण त्याचा चांगला base असेल. चांगला असेल, काही गोष्टी असतात की त्यामुळं हा त्याच्याकडून टिप्स वगैरे घ्यायचं असेल तर घ्या, की बाबा Correct. मी आता हे करतोय, ह्यात काय बदल करायचा आहे का, आणि एक पॉझिटिव्ह घ्या. ह्याचं होतं तर माझंही होणार आहे. एक्झॅक्टली. एक पॉझिटिव्ह बघ, जसं बरोबर. की आता आमचं प्रवीणचं सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्शन बरोबर. बँक ऑफ इंडिया प्रवीण सोबत आम्ही इथं होतो सगळे हा, हा, हा. सिलेक्शन. त्यावेळेस की हा ठीक आहे आता याचा number लागलाय तर आपला number definitely मेरा number आहे का? असं विषय होतं. आणि तो जसं जॉईनिंग होऊन 3 महिन्यात तो ट्रेनिंगला गेला, तोपर्यंत आम्ही तुमचे रिझल्ट आले. रिझल्ट आले सगळे. म्हणजे एक होतं सगळ्यांचं Positively घेतलं पाहिजे. थोडं घेत जावं की तुम्हाला होत जातं. एक अप्रोच पॉझिटिव्ह ठेवा, कंपॅरिझन नको. कंपॅरिझन नको. बरोबर. चालेल. आपलाही टाइम येतो डेफिनेटली, तसा तुझाही टाइम आला आणि तू प्रूव्ह करून दाखवला. चलो, थँक्यू व्हेरी मच शुभम. Thank you, आणि sir. पुढील वाटचालीसाठी, पुढील भविष्यासाठी तुला टीम सारथीकडनं खूप खूप शुभेच्छा. असाच अजून प्रगती करत राहा. धन्यवाद. सर तुमचा पण असाच हात राहू द्या कायम पाठीवर. डेफिनेटली असंच पूर्ण आम्ही पण प्रयत्न करू पुढे वाटचाल चालायची. आणि नक्की. धन्यवाद मला बोलवलं सर. चालेल. थँक्यू व्हेरी मच.